हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ पार्ट 2 मधला सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 9.2 सोडू। या व्हिडिओमध्ये आपण या प्रॅक्टिस सेट मधले क्वेश्चन नंबर 6 to 10 याचं सोल्युशन पाहू। क्वेश्चन नंबर 1 to 5 चं सोल्युशन त्याचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन, द सरफेस एरिया ऑफ अ कोन इज 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर and its slant height is 10 centimeter. Find its perpendicular height. Value of pi is given to be 3.40. आता इथं सरफेस एरिया दिलाय 188.4. या प्रश्नात आता सरफेस एरिया आपल्याला दिलेला आहे। ज्यावेळेला सरफेस एरिया असा तोडलेला असतो त्यावेळेला कर्ड सरफेस एरिया आपल्याला घ्यायचा असतो। सो आता ह्या प्रश्नासाठी आपण कर्ड सरफेस एरिया याचा फॉर्म्युला वापरूया। सो फॉर कर्ड सरफेस एरिया ऑफ अ कोन we have the formula. So curved surface area of a cone that is equal to pi r l. So curved surface area is 188.4, that is equal to value of pi is given to be 3.14 into radius we have to calculate into L, slant height is given to be 10. आता r सोडून उरलेले दोन्ही टर्म्स आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया 188.4 आणि त्या दोन्ही लेफ्ट हँडला डिनॉमिनेटरला जातील टर्म्स that is 3.14 into 10 that is equal to r. 188.4 divided by 3.14 into 10 म्हणजे 31.4 होईल, that is equal to r. आता काढला तर डायरेक्टली 6 चा भाग देईल. So 6 is equal to r, that is r radius is equal to 6 centimeter. ही रेडियस आपल्याला मिळाली। प्रश्न विचारला परपेंडिक्युलर हाईट काय। So we have now the relation between slant height, perpendicular height and the radius, that is L square is equal to h square plus r square. So slant height आपल्याला 10 दिलेली आहे, that square is equal to perpendicular height h square आपल्याला काढायची आहे, radius आपण 6 काढलेली आहे, that square. So 10 square is 100 is equal to h square plus 6 square is 36. 36 जर आपण लेफ्ट हँड साइडला घेतले तर 100 minus 36 होईल, that is equal to h square. 100 minus 36 that 64 is equal to h square. दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 64 चं स्क्वेअर रूट 8 is equal to h. So h is equal to 8 centimeter. So this is the perpendicular height of this cone. Next question is volume of a cone is 1212 centimeters cube and its height is 24. Find the surface area of the cone. Value of pi is going to be 22/7. आता इथे करेक्शन आपल्याला करून घ्यावं लागेल। 1212 च्या ऐवजी 1232 असं करून घ्यावं लागेल। थोडीशी इथं प्रिंटिंग मिस्टेक वाटते आणि त्यामुळं हा व्हॉल्यूम दिलाय, जे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ कोन हा फॉर्म्युला वापरावा लागेल। सो फॉर्म्युला इज 1/3 pi r square h. हा जो व्हॉल्यूम दिलाय 1232 is equal to 1/3 into value of pi is given to be 22/7. r square दिले नाही, r square तसंच ठेवूया आणि h म्हणजे हाईट 24 दिली। आता राइट हँड साइडला फक्त r square ठेवू, उरलेले सगळ्या टर्म्स लेफ्ट हँड साइडला घेऊया। सो 1232 into 1/3 जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर न्यूमरेटर मध्ये जातील, 22/7 ह्या बाजूला घेतलं तर 7/22 होतील, into 24 जर ह्या बाजूला घेतलं तर 1/24 होतील, that is equal to r square. आता इथं 22 ला 11 ने भाग जाईल, 11 दूनी 22, 11 एके 11, 1 शिल्लक राहील 13 होतील, 11 एके 11, 2 शिल्लक राहील, 11 दूनी 22. पुन्हा इथं 2 ने भाग घालू, 5 10, 1 शिल्लक राहील, 2 12. इथं 3 ने 24 ला भाग जाईल, 3 एके 3, 3 8 24 आणि 8 ने पुन्हा 56 ला भाग जाईल, 8 7 56. म्हणजे इथं न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहील 7 into 7 that's 49 is equal to r square. दोन्ही बाजूचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर 49 चं स्क्वेअर रूट येईल 7 is equal to r square चं स्क्वेअर रूट r. So radius is 7 centimeter. आपल्याला काढायचं त्याचा सरफेस एरिया। सरफेस एरिया जर आपल्याला काढायचा असेल तर सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे pi r l, म्हणजे आपल्याला इथं स्लॅंट हाईट पण काढावी लागेल। सो वी हॅव द relation among L, H and R, that is L square is equal to h square plus r square. इथे L म्हणजे स्लॅंट हाईट आहे जी आपल्याला काढायची आहे, H परपेंडिक्युलर हाईट 24 दिली, that square plus R 7 आपण काढलेली, that square. So 24 square is 576 plus 7 square is 49. So 576 plus 49 is 625 is equal to L square. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर L square चं स्क्वेअर रूट L येईल आणि 625 चं स्क्वेअर रूट येईल 25. आता आपण सरफेस एरिया याचा काढू शकतो, जे आपल्याला ह्या प्रश्नात विचारले, सरफेस एरिया ऑफ अ कोन, and the formula is pi
आर एल. पायची व्हॅल्यू घ्यायची 22/7 इंटू रेडियस इज 7 आणि स्लॅन्ट हाईट आपण काढलेले 25. इथे 7 ला 7 निघून जाईल. या दोन्हीचा गुणाकार करायचा 22 गुणिले 25. 25 दोन्ही 50 5. 25 दोन्ही 50 आणि 5 550 आणि हा एरिया असल्यामुळे याचा युनिट येईल सेंटीमीटर स्क्वेअर. So this is the surface area of this cone. Next question is the curved surface area of a cone is 2200 square centimeter and its slant height is 50 centimeter. Find the total surface area of cone. Value of pi is going to be 22/7. आता इथे आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन दिला आहे, तोच फॉर्म्युला करावा लागेल. सो फॉर्म्युला फॉर कर्व्ड सरफेस एरिया of a cone. The formula is pi r l. So area is given to be 2200 is equal to value of pi is 22/7 into radius is not given, so we'll write r as it is into slant height is 50. आता r सोडून सगळ्या टर्म्स आपण लेफ्ट हँड साइडला घेऊया. 22/7 जर लेफ्ट हँड साइडला घेतलं तर त्याचा रेसिप्रोकल होईल 7/22 आणि 50 सुद्धा लेफ्ट हँड साइडला घेतलं तर 1/50 दॅट इज इक्वल टू r. इथं 22 न भाग देईल डायरेक्टली 2200 ला 100चा आणि 50 न 100 ला भागलं तर 2 चा भाग देईल. सो 7 into 2 that's 14 is equal to r. That is the radius is 14 centimeter. आता याच्यावर आपल्याला टोटल सरफेस एरिया काढायचा. सो द फॉर्म्युला फॉर टोटल सरफेस एरिया so that is equal to pi r into bracket l plus r. याच्यात व्हॅल्यूज ठेवूया. पायची व्हॅल्यू 22/7 into radius is 14 into bracket L slant height which is given to be 50 plus radius R is 40. मग इथे 7 ने जर भाग घालवला तर 2 चा भाग जाईल. 22 गुणिले 2 44 गुणिले 50 plus 14 that's 64. मग 44 आणि 64 यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार होईल 2816 centimeter square. So this is the total surface area of this cone. The next question, there are 25 persons in a tent which is conical in shape. Every person needs an area of 4 square meter of the ground inside the tent. If height of the tent is 18 meter, find the volume of the tent. एक टेंट आहे अशा पद्धतीनं त्याचा ग्राउंडचा जो एरिया आहे तेवढाच आपल्याला मॅटर करतो या प्रश्नासाठी. कारण प्रश्नात आपल्याला असं दिलं की त्या टेंटमध्ये एकूण 25 लोक आहेत आणि प्रत्येक माणसाला 4 स्क्वेअर मीटर इतकी एरिया लागणार आहे. तर ह्या टेंटची हाईट दिली h18. तर ह्या टेंटचा व्हॉल्यूम विचारलाय. 25 लोक आहेत त्यामुळं आणि एका व्यक्तीला 4 स्क्वेअर मीटर इतका एरिया लागणार असल्यामुळं ह्या सर्क्युलर बेसचा एरिया काढता येईल आणि त्या सर्क्युलर बेसवरून त्याची रेडियस आपल्याला काढता येईल. आणि एकदा का आपल्याला रेडियस मिळाली की आपण त्याचा व्हॉल्यूम काढू शकतो. ओके, आता ह्या प्रश्नात आपल्याला विचारलंय व्हॉल्यूम ऑफ अ कोन. मग आता प्रश्नाचा अर्थ असा आहे की हा जो टेंट आहे त्याचा हा जो सर्क्युलर बेस आहे त्याचा एरिया किती आहे. तर इथं एकूण 25 लोक आहेत आणि प्रत्येकाला 4 स्क्वेअर मीटर इतकी जागा लागणार. म्हणजे एकूण ही जागा किती आहे तर 25 into 4 दॅट इज 100 मीटर स्क्वेअर इतकी ती जागा आहे. मग पहिला ती जागा आपण काढून घेऊया. म्हणजे तो जो एरिया आहे सर्क्युलर बेस आहे तो पहिला काढून घेऊया. That is area of circular base of a cone. So circular base चा एरिया आहे pi r square. तर तो एरिया आपल्याला असा काढायचा आहे की 25 लोक त्यातला प्रत्येकाला लागणार आहे 4 स्क्वेअर मीटर इतकी जागा. मग एकूण जागा किती लागेल हे काढायला आहे 25 आणि 4 चा करायचा गुणाकार. So 25 into 4 that's 100 centimeter square. So this is the area of a cone. So this is the area of base of the cone. आता हा जो बेस आहे तो सर्क्युलर आहे आणि सर्कलचा एरिया pi r square. त्यामुळे pi r square is equal to 100 centimeter square. हे इतकंच ठेवूया, हे पुढे सोडवायला नको. आता आपण आपल्या मुख्य प्रश्नाकडे येऊया. We have to find the volume of the tent. मग ह्या टेंटचा व्हॉल्यूम जर काढायचा असेल तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/3 pi r square h. आता हे जर आपल्याला सोडवायचं असेल व्हॉल्यूम काढायचं असेल तर इथे आपल्याला रेडियस लागेल आणि हाईट लागेल. हाईट जी दिलेली आहे 18 पण रेडियस नाही आपल्याकडे, पण त्याच्याऐवजी इथं एक टर्म आपल्याला दिसते pi r square. सो pi r square is 100. हे डिरेक्टली आपण इथे व्हॅल्यू रिप्लेस करूया. म्हणजे 1/3 आहे तसं ठेवूया आणि pi r square म्हणजे काय एरिया ऑफ सर्क्युलर बेस विच इज गिव्हन टू बी 100. त्यामुळे pi r square च्या ठिकाणी लिहूया 100
इंटू हाईट इज 18. इथं 3 भाग घालू 18ला, 6चा भाग जाईल. सो 100 into 6 दॅट्स 600. आणि हा व्हॉल्यूम असल्यामुळे याचं युनिट इन cubic meter or meter cube. And the last question is, in a field, dry fodder for the cattle is heaped in a conical shape. The height of the cone is 2.1 meter and diameter of the base is 7.2 meter. Find the volume of the fodder if it is to be covered by polythene in rainy season. In rainy season, then how much minimum polythene sheet is needed? Pi ची व्हॅल्यू दिलेली आहे, √17.37 √17.37 ची व्हॅल्यू दिली आहे. म्हणजे इथं आपल्याला फॉडर जो चारा असतो तो कोनिकल शेप मध्ये रचून ठेवलेला आहे आणि त्याचे मग डायमेन्शन दिलेत, त्याची हाईट किती आहे, त्याचे डायमीटर किती आहे हे दिलेलं आहे. आणि हा कव्हर करायचा आहे पॉलिथिन बॅगने. मग एकूण ते कव्हर करायला किती पॉलिथिन लागेल हे काढायचं. आता हे कव्हर करायचं म्हणजे फक्त ह्याचा जो कड भाग आहे, कड सरफेस, तेवढाच विचार घ्यायचा, कारण खालून काय आपण कव्हर करत नाही. त्यामुळं कड सरफेस एरिया आपल्याला ह्याचा थोडक्यात काढायचा आहे. आता ह्या कोनसाठी जे डायमेन्शन दिलेत त्या पहिला घेऊया. फॉर अ कोन हाईट इज गिवन. मग हाईट साठी आपल्याकडे अक्षर आहे h, विच इज गिवन टू बी 2.1 मीटर. त्याच्यानंतर डायमीटर दिलेले आहे. सो डायमीटर इज गिवन टू बी 7.2 मीटर. आपल्याला काढायचे रेडियस. रेडियस जर काढायचे असेल तर रेडियस r शुड बी हाफ ऑफ इट, दॅट इज 3.6 मीटर. म्हणजे 7.2 ची हाफ 6.2. आपल्याकडे रेडियस आहे, हाईट आहे, याच्यावरून आपण व्हॉल्यूम काढू शकतो, कारण पहिला प्रश्न आपल्याला व्हॉल्यूम किती असा विचारला. सो द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ अ कोन अँड द फॉर्म्युला इज 1/3 इंटू पाय r स्क्वेअर h. 1/3 आहे तसंच घेऊया. पाय ची व्हॅल्यू 22/7 घ्यायला सांगितली आहे, इंटू r स्क्वेअर, r म्हणजेच 3.6 आहे, तर त्याचा स्क्वेअर करण्याऐवजी आपण असं लिहूया 3.6 इंटू 3.6 इंटू h इज 2.1. इथे 7 न पहिल्यांदा भाग घालूया 2.1 ला, 0.3 चा भाग जाईल. 3 न 3.6 ला भाग घालू, 1.2 चा भाग जाईल. आता या सर्वांचा जर गुणाकार केला 22 इंटू 1.2 इंटू 3.6 इंटू 0.3, या सगळ्यांचा गुणाकार येईल 28.51 सेंटीमीटर क्यूब. सो दिस इज द व्हॉल्यूम ऑफ दिस कोन. हा तर पहिला प्रश्न झाला. आता दुसरा प्रश्न असा विचारला की इफ इट इज टू बी कवर्ड बाय पॉलिथिन इन रेनी सीझन देन हाऊ मच मिनिमम पॉलिथिन इज रिक्वायर्ड. म्हणजे आपल्याला कर्ड सरफेस एरिया आता काढायचा याचा, आणि त्यामुळे आपल्याला इथं कर्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. सो फॉर्म्युला फॉर कर्ड सरफेस एरिया इज पाय RL. मग आता इथं पाय RL लागणार आहे. एल ह्या प्रश्नात कुठेच दिलेलं नाही, म्हणजे याच्या अगोदर हा फॉर्म्युला वापरायच्या अगोदर आपल्याला स्लॅंट हाईट काढावं लागेल. सो फॉर दॅट वी हॅव टू यूज द फॉर्म्युला फॉर L स्क्वेअर इज इक्वल टू h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. स्लॅंट हाईट काढायची आहे. h म्हणजेच काय तर हाईट जी दिलेली आहे 2.1 दॅट स्क्वेअर प्लस r स्क्वेअर दॅट इज 3.6 स्क्वेअर. 2.1 त्याचा स्क्वेअर येईल 4.41 प्लस 3.6 त्याचा जर स्क्वेअर केला तर तो येईल 12.96. दिस इज द स्क्वेअर ऑफ 3.6. या दोन्हीची जर बेरीज केली तर ती बेरीज येईल 17.37. सो दिस इज एल स्क्वेअर. आपल्याला एल पाहिजे, मग दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया. आता हा काही परफेक्ट स्क्वेअर नाही त्यामुळे तो स्क्वेअर रूट साईडमध्ये ठेवूया 17.37. आता हे आपल्याला पुढे फॉर्म्युलेमध्ये लागणार आहे. त्यामुळे इथं स्क्वेअर रूट ऑफ 37 स्क्वेअर रूट ऑफ 17.37 इज गिवन which is 4.7. आता ह्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया. व्हॅल्यू ऑफ पाय इज 22 डिवायडेड बाय 7 इंटू रेडियस इज 3.6 इंटू एल इज रूट 17.37. पहिल्यांदा 22/7 हे आपण आहे तसं लिहूया इंटू 3.6 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 17.37 याची व्हॅल्यू 4.17 आहे, ती इथे रिप्लेस करूया. आणि हा सगळा कॅल्क्युलेशनचा जर भाग आपण केला तर उत्तर मिळेल 47.18 सेंटीमीटर स्क्वेअर. सो ॲज इट इज द एरिया इट्स युनिट शुड बी सेंटीमीटर स्क्वेअर. So this is the curved surface area of conical shape which is made from a dry powder.